हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर रोहित पवारांवर कुणी हल्ला करेल असं वाटत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात वर्चस्व अजितदादांचं राहायला पाहिजे की आणखीन कोणाचं राहायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊ शकते संशयाची सुई। भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाणांचं नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक यांची नावं निश्चित। राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर तातडीने निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर, शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेत मात्र 6 वर्षांनी होणार बदल। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान। शिव उत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध, कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात। धुळ्यातल्या पिंपळनेर शहरामध्ये साखरपुड्याच्या बैठकीत वाद, तिघांचा चाकूनं भोसकून खून, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक। खारघरमध्ये भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोषींवर कारवाईची मागणी। आग्र्याच्या लाल महालात शिवजयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची डेटानंतर आता एआय क्रांती। तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मेगा प्लॅन जाहीर, भारताला एआय क्षेत्रात जगात नंबर 1 बनवण्याचा संकल्प। नमस्कार, मी मृगा वर्तक, आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती विरोधात रणशिंग फुंकलं गेलं। आपण केवळ निवडणुकीसाठीच एकत्र आलो नाहीत, तर एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो असं सांगितलं त्यांनी आणाभाका घेतल्या। पण निकालानंतर मात्र ठाकरे बंधूंमध्ये राजकीय मतभिन्नता पाहायला मिळाली। त्याला कारणं ठरलेली आहेत। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची त्यांच्याच निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट पाहूया। ठाकरेंची शिंदेंसोबत राजकीय भेट। राज ठाकरे भेटले, चर्चेत काय ठरलं? नंदनवन निवासस्थानी दोघांमध्ये बैठक। राज शिंदे भेटीनं राजकारण तापलं। मुंबईसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप शिंदेंच्या शिवसेनेची महायुती अशी लढत झाली। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी महायुतीवर जोरदार टीका केली, त्यातही एकनाथ शिंदेंवर तर राज ठाकरेंनी ठाकरी बाण्यात आसूड ओढले। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात राज ठाकरेंचा सूर शिंदेंच्या विरोधात होता। अलीबाबा आणि त्याचे 40 जण गेले, पहिले सुरतला गेले। मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज तिथून लूट करून महाराष्ट्रात आले, सुरतवरून महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं, ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे। पण महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय। मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। नाशिक महापालिकेतही मनसेनं
शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर बुधवारी अचानक राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं नव्या चर्चेला पेव फुटलं. त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही. त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील. पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट. या भेटीत काय चर्चा झाली हे अजून स्पष्ट नसलं तरी ही भेट आगामी राजकारणाची नांदी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. कारण बीएमसीत मनसेकडून उद्धव ठाकरेंकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी करण्यात आली, ज्यावर अजूनपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीयेत. पण शिंदेंच्या भेटीनंतर बीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची चर्चा आहे. तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला विशेष समितीवर अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीत अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भेटीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत काहीशी नाराजी पसरल्याचं दिसतंय. तर तिकडे शिंदेंची शिवसेना मात्र राज ठाकरेंच्या नव्या सहकार्याच्या भूमिकेनं आनंदून गेल्याचं दिसतंय. ते कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसली. ही दोन मित्र आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत. ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे. आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. सत्तेसाठी काय घडू शकतं हे गेल्या 6.5 वर्षात महाराष्ट्रानं कितीतरी वेळा अनुभवलंय. विचारधारा, भूमिका या गोष्टी सत्तेपुढे गौण ठरतात हेही दिसतंय. स्वतः राज ठाकरेंनी सत्तेसाठी होणाऱ्या विचित्र आघाड्यांवर त्यांच्याच शैलीत आसूड ओढले होते. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचार लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. आता फरक इतकाच आहे, राज ठाकरे ज्यांच्यावर टीका करत होते त्या जागेवर आज ते स्वतः उभे राहिलेत. निवडणुकीआधी अत्यंत महत्वाचा असलेला मराठीचा मुद्दा, मराठी माणूस या राजकीय साठमारीत मागे पडू नये एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबई महापालिकेमधल्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर केली गेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये मनसेकडनं एक स्वीकृत नगरसेवकाबद्दल ठाकरेंच्या सेनेला प्रस्ताव गेल्याची चर्चा होती. मात्र याबद्दल ठाकरेंच्या सेनेकडनं कोणत्याही प्रकारच्या ठोस हालचाली झाल्या नाहीत आणि अखेर राज ठाकरेंनी बुधवारी नंदनवन निवासस्थानी शिंदेंसोबत चर्चा केली आणि भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज ठाकरेंच्या सेनेकडनं 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर झाली. म्हणजे ठाकरेंच्या सेनेकडनं मनसेच्या एकाही नेत्याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं गेलं नाही आणि त्यामुळे राज ठाकरे आणि शिंदे भेटीमधल्या चर्चेबद्दलचं गूढ आणखी वाढलेलं आहे. एक जागा आणि 3 पक्ष, उत्सुकांची भाऊगर्दी, अगदी मजबूत सत्ताधारी आणि विखुरलेले विरोधक अशी सारी पाटावरची स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांना राज्यसभेची एक तरी जागा जिंकणं शक्य होईल का, हाच खरा प्रश्न आहे. मवियाकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी? शरद पवार की ठाकरेंच्या शिवसेनेला संधी? काँग्रेस काय भूमिका घेणार?
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। शरद पवारांचा राज्यसभेतला कार्यकाळही येत्या 2 एप्रिलला संपणार आहे। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे 1 जागा जिंकण्याची ताकद आहे आणि या जागेसाठी शरद पवारांना संधी दिली जाणार की इतर कुणाला याची जोरदार चर्चा रंगली आहे। अशातच आदित्य ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आहे। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। आदित्य ठाकरेंनी मवियातील घटक पक्षांच्या संख्याबळावर बोट ठेवलंय। मवियातील राजकीय बलाबल पाहता शिवसेना उबाठाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत। याशिवाय माकपचा 1 आणि शेकापचा 1 आमदार असं एकूण संख्याबळ 48 आहे। राज्यसभेचा 1 सदस्य निवडून येण्यासाठी 36 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। हे पक्षीय संख्याबळ पाहता मवियात सर्वाधिक आमदारांची संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। पण असं असतानाही ठाकरेंची शिवसेना शरद पवारांसाठी त्याग करणार का आणि यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल ती काय असेल हा प्रश्न आहे। अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो। पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर होईल। अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल। राज्यसभेच्या या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची किनार आहे। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास शरद पवार एनडीए सोबत जाणार तर नाहीत ना, अशी काँग्रेसला शंका आहे। त्यामुळे काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। त्यामध्ये आमच्या तिघांचा एकूण 7 जागा आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी आज आमचा मित्रपक्ष आहे आणि पवारसाहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे देखील राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचं एक नेते म्हणून ते ओळखले जातात। त्यामुळे या संदर्भात एकदा सर्व पक्षांची भूमिका आणि आमचं असणारं संख्याबळ हे लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय होईल। राज्यसभेवरून मवियाच्या झालेल्या कोंडीवर आता सत्ताधाऱ्यांनी डिवचलंय। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही आहेत, पण काँग्रेसची अट स्पष्ट आहे। राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही, म्हणजे समीकरण स्पष्ट आहे। एकाची अडचण ठरलेली आहे। आता खरी उत्सुकता याचीच आहे, या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार, शरद पवार की उद्धव ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचा बळी घेणार, असं खोचक ट्विट भाजपचे नेते केशव उपाध्येंनी केलं। त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात, उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या। पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील। हेच आपण सर्व पक्षांचं बघतो। महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे हा धंदा यांचा सुरू झाला। महाविकास आघाडीची एकजूट शेवटपर्यंत कायम राहिल्यास 1 जणाची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। पण महायुतीनं 7वा उमेदवार रिंगणात उतरवल्यास मवियाची कोंडी होण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये भाजपनं विरोधात असताना तो चमत्कार घडवून दाखवला होता, त्याची पुनरावृत्ती होणार का की मविया बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।